नमस्कार मित्रांनो, मी अतुल पाचखेडे एकेपीज पर्सनल फायनान्स चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. कुठलाही म्युच्युअल फंड गुंतवणुकी योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी विविध मापदंड किंवा पॅरामीटर्स उपलब्ध आहेत. परंतु आपण ज्या फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा ज्या फंडामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू इच्छितो आहे तो फंड बेंचमार्क कॅटेगरी व पियर्सच्या तुलनेत कसा काय परफॉर्म करतो आहे हे बघण्यासाठी काही विशिष्ट रिटर्न्स आपल्याला तपासून बघायला लागतात. तर ते कुठले रिटर्न्स आहेत व ते रिटर्न्स बघितल्यानंतर आपल्याला त्या म्युच्युअल फंडाबद्दल काय माहिती मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ते म्युच्युअल फंड स्वतःच कसे काढू शकतो याबद्दलची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, मागच्या आठवड्यात मी म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग कसे होते याचा व्हिडिओ पब्लिश केला होता. तो आपण सर्वांनी जरूर बघितला असेल, परंतु ज्यांनी तो मिस केला आहे त्यांनी वर दिलेले आय बटन प्रेस करून तो व्हिडिओ जरूर बघावा. तर मित्रांनो, मागच्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये मी मिराई लार्ज कॅप व मिड कॅप या फंडमध्ये SIP द्वारे जी गुंतवणूक केली आहे त्याचे डिटेल्स आपल्याला दाखविले होते आणि त्यावेळेस मी काही CAGR, XIR इत्यादी रिटर्न्सचा उल्लेख केला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये ते कुठले रिटर्न्स आहे हे आपण व्हिडिओच्या पुढच्या भागात बघूया. तर मित्रांनो, हे रिटर्न्स बघण्यासाठी आपल्याला एक्सेल शीटचा आधार घ्यावा लागेल आणि मागच्या आठवड्यात म्युच्युअल फंड कंपाऊंडिंगचा जो व्हिडिओमध्ये मी गुंतवणूक केलेल्या मिराई लार्ज कॅप व मिड कॅप या फंडाच्या SIP चे डिटेल्स दिले होते, तीच एक्सेल शीट आपण हे रिटर्न्स काढण्याकरता वापरणार आहोत. तर चला मग आपण एक्सेल शीटकडे वळूया. या एक्सेल शीटमध्ये आपण आता मागच्या ज्यावेळेस कंपाऊंडिंग म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग कसं होतं त्यावेळेस मी ही शीट डिटेलमध्ये समजून सांगितली होती. परंतु आजच्यासाठी आपल्याला फक्त 3-4 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सांगतो. या पहिल्या कॉलममध्ये डेट आहे, म्हणजे SIP ची डेट आहे, ती SIP ची अमाऊंट आहे ती दिलेली आहे आणि आपण ज्या वेळेस ही परचेस झालेली आहे SIP त्या NAV आहे त्या किती आहे ती इथे दिलेली आहे आणि NAV जे आपण आता हे जे समजणार आहोत, जे आपण जे रिटर्न्स काढणार आहोत त्या रिटर्न्स बघणार आहोत त्यामध्ये आपण असं समजणार आहोत की जे 31 मार्च 2024 ला आपण हे रिडेम्पशन केलेलं आहे म्युच्युअल फंड, म्हणून त्यावेळेस काय NAV होती ती इथे दर्शवलेली आहे 128.882. तर चला तर मग आता पहिलं जे रिटर्न काढणार आहोत ते आहे ॲब्सोल्यूट रिटर्न. आता ॲब्सोल्यूट रिटर्न कसं असतं की साधारणतः ज्यावेळेस आपण जेवढी इनिशियल इन्व्हेस्टमेंट करतो आणि रिडेम्पशनमध्ये जेवढी अमाऊंट मिळते यामधला जो फरक आहे तो आपलं रिटर्न्स आहे आणि हे रिटर्न्स आपल्याला आपल्या मूळ रकमेच्या किती पर्सेंटेजमध्ये आहे ह्याला आपण ॲब्सोल्यूट रिटर्न म्हणतो. तर आता इथे आपण हे बघताना काय करणार आहोत की आपण जी अमाऊंट किती दाखवलेली आहे इनिशियल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आपण टोटल अमाऊंट 3,35,000 ती आपण इथे लिहिणार आहोत 3,30,000 आणि लास्ट व्हॅल्यू काय आहे आपल्याला म्हणजे रिडेम्पशनला काय मिळाली आहे व्हॅल्यू आपल्याला तर ती मिळालेली आहे 6,01,841. ती आपण इथे लिहून घेऊया 6,01,841. आता ॲब्सोल्यूट रेट काढताना आपण ह्या कॉलममध्ये डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये टाकू इज इक्वल टू इन ब्रॅकेट लास्ट व्हॅल्यू आहे ती आपली म्हणजे रिडेम्पशन व्हॅल्यू ह्याच्यातून आपल्याला रिटर्न काढायचा आहे म्हणजे इनिशियल व्हॅल्यू मायनस करायची आहे, मायनस केली. आता ही आपल्याला पर्सेंटेज आपल्याला मूळ रकमेच्या किती पर्सेंटेजमध्ये रिटर्न्स मिळाले त्याकरता इनिशियल व्हॅल्यू पुन्हा इथे टाकायची आहे आणि पर्सेंटेज काढल्यामुळे इंटू 100 एंटर मारायचं तर आपल्याला 79.65% एवढं ॲब्सोल्यूट रिटर्न मिळालं आहे. पण हे साधारणतः जर आपली इन्व्हेस्टमेंट 1 वर्ष व त्यापेक्षा कमी असते त्यांच्याकरता ॲब्सोल्यूट रिटर्न बघतात. परंतु म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला काय होतं की आपण एक वर्षानुवर्ष एक इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि आपल्याला एक रिटर्न्स मिळत असतात. तर ते रिटर्न्स जे आहे तर ते रिटर्न्स आपल्याला ॲन्युअल ॲव्हरेज रिटर्न्स किती मिळालेले आहे, ॲन्युअलाइज ॲव्हरेज रिटर्न्स मिळाले त्याने काढायचं असतं आणि हे जे ॲन्युअलाइज ॲव्हरेज रिटर्न्स आहेत त्याचं नाव आहे CAGR म्हणजे कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट. तर हा ॲन्युअलाइज रिटर्न रेट आहे. तर हा ॲन्युअलाइज रिटर्न रेट्स काय आहे की आपली इन्व्हेस्टमेंट ही दरवर्षी किती पर्सेंटनी वाढत गेली त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आपल्याला दिला आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी आपल्याला 3 गोष्टींची आपल्याला याच्यामध्ये आवश्यकता आहे. एक आहे पहिली आपली इनिशियल व्हॅल्यू म्हणजे ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट केली होती त्यावेळेस NAV काय होती आणि ह्या पुढचे जे आपण रिटर्न्स बघणार आहोत ना हे NAV वर बघणार आहोत सगळे. आता आपण मगाशी जे ॲब्सोल्यूट रिटर्न काढताना अमाऊंटवर बघितले होते पण इथे आता आपण एका युनिटची NAV आहे तेवढं धरूनच आपण हे रिटर्न्स बघणार आहोत. तर हे CAGR काढताना
पहिले आपली इनिशियल ज्यावेळेस 2018ला पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली होती त्यावेळेस इनिशियल एनएव्ही काय होती, 51 रुपये 222 होते. तर आपण इथे इनिशियल व्हॅल्यू लिहून घेऊया. 1.222 ही आपली इनिशियल व्हॅल्यू होती आणि 31 मार्चला आपण रिडेम्पशन केलेलं आहे, तर ती व्हॅल्यू इथे दिलेलीच आहे आपल्याकडे 128.882. आणि आता या ठिकाणी सीएजीआर काढताना आपण सीएजीआर जो काढतो ना त्याचा एक फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण कम्प्लिटेड इयर्स किंवा कम्प्लीट मंथ्स पण मध्ये बघू शकतो आणि दिवसामध्ये पण बघू शकतो. परंतु आपल्या केसमध्ये काय हे आपल्या जे 67 महिन्याचं आपल्याकडे 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु 6 वर्ष पूर्ण व्हायची आहे, मधला पिरियड आहे 67 महिन्याचा, म्हणून आपण इथे मंथमध्ये पण पकडतो. तर आपले टोटल मंथ किती आहे, 67 मंथ्स ते आपण इथे. तर या 3 व्हॅल्यू आपल्याला सीएजीआर काढताना लागतात, त्या आपण इथे लिहून घेतलेल्या आहेत. तर आता आपण सीएजीआरचा फॉर्म्युला टाकूया. सीएजीआरचा फॉर्म्युला मी इथे टाकतोय, इज इक्वल टू आपल्याला 3 ब्रॅकेट करायला लागतील, 1 2 3. आपल्याला इनिशियल व्हॅल्यू काय आहे, आपली इनिशियल व्हॅल्यू लास्ट व्हॅल्यू काय आहे, लास्ट व्हॅल्यू डिवायडेड बाय इनिशियल व्हॅल्यू कम्प्लीट ब्रॅकेट. आता आपल्याला कॅरेटचं साईन घ्यायचं आहे. कॅरेट म्हणजे साईन हे जे आपण रेस्ट टू द पॉवर जे म्हणतो ना ते पुन्हा ब्रॅकेट करायची आहे. आता आपल्याला इथे मंथ्समध्ये घ्यायचं आहे म्हणून 12 मंथ आपल्याला इथे घ्यायचे आहेत. 12 मंथ म्हणजे समजा इयर घेतलं असतं तर 1 आलं असतं, मंथ घेतोय म्हणून 12 आहे आणि दिवस जर घेतले असते तर 365 घ्यायला लागलं असतं. तर आपण आता मंथनी काढतोय म्हणून आपण 12 घेतले. आणि किती मंथ आहे आपल्याकडे, तर मंथ आहे 67. इथे आपण हे इथे सिलेक्ट केलं आहे. इथे ब्रॅकेट कंप्लीट करून घेऊया. आता ही ब्रॅकेट कंप्लीट झाली, पुन्हा ही याची मेन ब्रॅकेट कंप्लीट करायची आपल्याला, कारण की या सगळ्या याच्यातून आपल्याला एक -1 आणि पुन्हा ब्रॅकेट करून आपला पर्सेंटेज काढायचा असल्यामुळे इंटू 100 टाकलं तर आपल्याला 17.97% सीएजीआर मिळालेला आहे. म्हणजे जे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ आहे आपल्या या फंडची, मिराई लार्ज अँड मिड कॅप फंड्स, ती आहे 17.97. 67 महिन्यामध्ये आपल्याला हे एवढं मिळालं आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे जे बहुतांश जे लोक आहेत ना, हे म्युच्युअल फंडमध्ये SIP द्वारे गुंतवणूक करतात. त्यातल्या त्यात काही लोकांना जर मधातच पैशाची आवश्यकता लागली तर ते काही वेळेस ते मधात रिडेम्पशन पण करत असतात. तर अशा सारख्या अनइव्हन आणि इरेग्युलर कॅश फ्लोमध्ये जे आपण पारंपरिक पद्धतीने रेट ऑफ इंटरेस्ट काढतो किंवा आता जो सीएजीआर काढला आहे, हा हे त्या फंडच्या रिटर्न्सचे आपल्याला बरोबर चित्र देत नाही. तर याकरता एक स्पेसिफिक असं रिटर्न आहे जे इरेग्युलर कॅश फ्लोसाठी किंवा आउटफ्लोसाठी जे एक रिटर्न्स आहे त्याला XIRR रिटर्न्स असे म्हणतात. हे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. तर XIRR म्हणजे एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न. तर हे काय करतं, XIRR रिटर्न जे आहे हे सगळा विविध कालावधी जो डिफरंट कालावधी आहे म्हणजे महिन्याचा, तो पण कन्सिडर करतो आणि आउटफ्लो याचा दोन्हीचा विचार करून इंटरनल रिटर्न काढतं आणि त्याचा ॲव्हरेज म्हणून XIRR. आणि सगळ्यात महत्त्वाची जी ॲडव्हान्टेजियस बाब आहे ती अशी की XIRR रिटर्न काढताना आपल्याकडे फक्त त्या SIPची आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याकडे असावी आणि त्याचा इनबिल्ट फॉर्म्युला हा एक्सेलमध्ये दिलेला आहे. तर तो आपण काढूया. तर आपल्याला काय काय करायचं आहे, इज इक्वल टू टाकायचं आहे, XIRR बघा इथे आलाय. आता ब्रॅकेट करून आपल्याला ना कॅश फ्लो आपल्याला कुठला आहे तो कम्प्लीट पूर्ण 67 महिन्याचा कॅश फ्लो निवडायचा आहे. तर इथे बघा ही पहिलं, आता हे जे कॅश फ्लो आहे मायनसमध्ये दाखवलं आहे, जी आपण SIPची जी अमाऊंट आहे ती मायनसमध्ये दाखवली, कारण की हा कॅश फ्लो असल्यामुळे हा मायनस आपण आलेला आहे. हा इथून आपण निवडली, शेवटपर्यंत गेलो. आता आपल्याला इथपर्यंत पकडायची आहे ती. आणि हा 6,01,841 जो आहे हा जो दिसतोय लास्ट हा इथे माझा जो कर्सर आहे, तर हा पॉझिटिव्ह मध्ये दाखवला आहे, कारण की हा आउटफ्लो आहे. तर आउटफ्लो असल्यामुळे हा इथे निगेटिव्ह मध्ये दाखवला आहे. आता हे सिलेक्ट झाली आपली. आता आपल्याला कॉमा चिन्ह द्यायचं आहे, कॉमा चिन्ह द्यायचं आणि आता आपल्याला कालावधी निवडायचा आहे. हे बघा इथे झालंय, कालावधी इथे सिलेक्ट झालाय ऑलरेडी. आता आपल्याला कालावधी निवडण्यासाठी पहिली डेट पकडली आणि आता आपल्याला शेवटची जी रिडेम्पशनची डेट आहे 31 मार्च तोपर्यंतचा पिरियड घ्यायचा आहे. तर तो आपण घेतलेला आहे. हा कालावधी पण पकडला आहे, तो बघा रिटर्न्समध्ये आलेला आहे बरोबर. आता हे ब्रॅकेट कंप्लीट करायची आहे, ब्रॅकेट आपल्याला कंप्लीट करायची आहे. ब्रॅकेट कंप्लीट केली आणि आता आपल्याला रिटर्न्स काढायचा आहे 100% म्हणून आपण 100 गुणायचं याला. तर आपल्याला बघा इथे लगेच कॅल्क्युलेट करून मिळालेला XIRR रिटर्न्स म्हणजे हा एक्सटेंडेड जो XIRR रिटर्न्स आहे या म्युच्युअल फंडचा हा 21.15 हा एवढा मिळालेला आहे. तर मित्रांनो, आपण दोन रिटर्न्स इथे बघितले, एक CAGR रिटर्न्स बघितला आणि दुसरा XIRR रिटर्न्स बघितला. या दोन रिटर्न्स जर आपल्याला मिळाले म्युच्युअल फंडचे, तर आपण याद्वारे
आपल्याला हे जे आपलं म्युच्युअल फंड आहे हा बेंचमार्क सोबत कसा परफॉर्म करतोय, कॅटेगरी मध्ये कसा परफॉर्म करतोय किंवा पियर्सच्या तुलनेत कसा कम्पेअर करतोय हे आपण काढू शकतो. आता काही लोकांना समजा बेसिकली काही लोक जे आहेत ते साधारणतः त्यांना असं वाटतं की करंट डेट पासून हा कन्सिस्टंटली हा परफॉर्म करतोय की नाही बघण्यासाठी मग ते काय करतात की आजची करंट डेट पकडतात. समजा आजची करंट डेट पकडली आणि या करंट डेट पासून मागे 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष रिटर्ननी कसा परफॉर्मन्स केलेला आहे हे बघतात. म्हणजे आपल्याला अशी कल्पना येते त्याच्यावर म्युच्युअल फंड आहे हा कन्सिस्टंट रिटर्न देतोय का हे आपल्याला तिथून लक्षात येतं. तर आता आपण या उदाहरणामध्ये असं समजूया की 11 मार्च ही जी इथे दिसत आहे 11 मार्च ही आजची करंट डेट आपण समजणार आहोत. तर 11 मार्च ही करंट डेट समजल्यानंतर आपल्याला सांगितलं की ट्रेलिंग रिटर्न 3 वर्षाचे काढा मागचे 3. तर 3 वर्षाकरता काय करायला लागेल आपल्याला मार्चची लास्ट व्हॅल्यू आहे म्हणून आपण ही लास्ट व्हॅल्यू 11 मार्चची जी एनएव्ही आहे ती किती आहे 129.901 ती आपण इथे लिहून घेऊया. 129.901 ही आपली झाली. त्याच्यानंतर आपल्या 3 वर्ष मागे जायचं आहे ट्रेलिंग म्हणून आपण 10 मार्च 21 तर ही 21 ची एनएव्ही आहे 79.895. 79.895. आता हा आपल्याकडे पूर्ण 3 इयर आहे ना कारण की आपण 3 वर्षाचं रोलिंग रिटर्न काढतोय त्याच्यामुळे आपण हा इयर इथे पकडणार आहे 3 टाकले. आता या बेसिसवर आता आपण आता याचा जो फॉर्म्युला आहे ट्रेडिंग रिटर्नचा तो सीएजीआर सारखाच वेगळा फॉर्म्युला आहे तो याच्यामध्ये काही चेंज नाहीये. सीएजीआर मात्र 3 वर्षाचं रिटर्न काढतोय इज इक्वल टू 3 ब्रॅकेट एक लास्ट व्हॅल्यू काय आहे 129 डिवायडेड बाय इनिशियल व्हॅल्यू ही एक ब्रॅकेट आपली कंप्लीट झाली. रेस्ट टू द साइन आपल्याला करायचं आहे त्याला कॅरेट साइन म्हणतात. ते कॅरेट साइन टाकलाय पुन्हा ब्रॅकेट करायची आहे. वर्ष एकच असल्यामुळे एक घेतला आहे डिवायडेड बाय किती वर्ष आहे 3 आहे. कंप्लीट केली. ब्रॅकेट कंप्लीट करून आपल्याला -1 करायचं आहे याच्यातून हा फॉर्म्युला आहे आणि या ब्रॅकेटला करून आपल्या रिटर्न्स काढायचा 100 गुणायचं असलं तर आपल्याला 17.59% एवढं ट्रेलिंग रिटर्न 3 वर्षाचं आहे आपण इथे काढलं. तर मित्रांनो शेवटचा रिटर्न्सचा प्रकार आहे म्हणजे रोलिंग रिटर्न्स. हे रोलिंग रिटर्न्स कुठल्याही म्युच्युअल फंडाचे परफॉर्मन्स बघण्यासाठीचे सगळ्यात उत्तम साधन आहे. आता रोलिंग रिटर्न्स म्हणजे एक्झॅक्टली काय तर एका मोठ्या पिरियडमध्ये विशिष्ट कालावधीचे रिटर्न्सचे सरासरी म्हणजे रोलिंग रिटर्न. तर हे समजावयास कठीण आहे ना याकरता आपण एक्सेल शीटचा आधार घेणार आहोत. तर चला मग आपण एक्सेल शीटकडे वळूया. तर मित्रांनो रोलिंग रिटर्न काढण्यासाठी आपल्याला कुठल्याही म्युच्युअल फंडाच्या डेली एनएव्हीची जवळजवळ दीर्घकालीन पिरियडची आपल्याकडे माहिती असणं आवश्यक आहे किंवा डेटा असणं आवश्यक आहे. तर इथे आपल्याला जे हायपोथेटिकल एक्झाम्पल आपल्याला एक्सेल शीटवर दिसतं त्याच्यामध्ये आपण एक एबीसी फंडाची आपल्याकडे जानेवारी 2014 ते मार्च 2024 पर्यंतची डेली एनएव्हीची माहिती उपलब्ध आहे असं गृहीत धरलेलं आहे आणि आपल्याला सांगितलं की 2 वर्षाचं याचं रोलिंग रिटर्न काढा. तर मित्रांनो आता आपण काय करणार आहोत की म्हणून मग त्यासाठी मी काय केलं त्यासाठी मी 1 जानेवारी 2014 2 जानेवारी 2014 अशी एक 15 जानेवारी 2014 पर्यंतची त्या डेली एनएव्ही काढून या कॉलममध्ये लिहिलेली आहे आणि आता आपल्याला 2 वर्षाचं रिटर्न काढायचं आहे म्हणून मग या डेट पासून 1 जानेवारी 2016 हे 2 वर्षाचा पिरियड आहे. मग 1 जानेवारी 2016 ते 2 जानेवारी 2016 असं करत मी 15 जानेवारी 2016 पर्यंत ची जी आहे त्या म्युच्युअल फंडाची एनएव्ही इथे लिहून घेतलेली आहे. ही जी पेअर आहे 2 वर्षाची या प्रत्येक पेअरचा आपल्याला रोलिंग रिटर्न्स काढायचा आहे. आता रोलिंग रिटर्नसाठी फॉर्म्युला काय तर आपला जो सीएजीआरचा फॉर्म्युला आहे तोच इथे आपल्याला वापरायचा आहे. मग आपण इथे पहिल्या कॉलममध्ये टाकूया इज इक्वल टू 3 ब्रॅकेट आपल्याला लास्ट व्हॅल्यू काय आहे इथे आहे 13.80 डिवायडेड बाय इनिशियल व्हॅल्यू काय आहे 10 ब्रॅकेट कंप्लीट पुन्हा रेस्ट टू द साइन जे म्हणजे आपण कॅरेट म्हणतो त्याला दिलं पुन्हा ब्रॅकेट घेतली. आपला पिरियड काय आहे वर्षाचा पूर्ण कंप्लीट आहे ना 2 वर्षाचा काढायचा मग 1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट पुन्हा जी मेन ब्रॅकेट कंप्लीट त्याच्यातून आपल्याला -1 आणि ही ब्रॅकेट पुन्हा कंप्लीट करून पर्सेंटेज काढायचा आहे 100. तर आपल्याला लक्षात आलं की 17.47% आपल्याला एवढे रिटर्न्स या 2 वर्षामध्ये मिळाले. तर पुढे आता पुढची जी डेट आहे 2 जानेवारी 2014 ते 2 जानेवारी 2016 याचं रोलिंग रिटर्न काढू. पुन्हा तोच फॉर्म्युला आपण टाकूया 1 2 3
ही आहे डिवायडेड बाय लास्ट व्हॅल्यू बाय इनिशियल व्हॅल्यू ब्रॅकेट कंप्लीट कॅरेटचं साइन पुन्हा ब्रॅकेटमध्ये 2 वर्षाचा पिरियड आहे 1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू 100.67 हे आलं. आता असं करून सगळं कॉपी करून घेऊया आपण सगळे खाली हा फॉर्म्युला 15 तारखेपर्यंत. तर आपल्याला हे 15 तारखेपर्यंत आता इथे आपल्याला 15 तारखेपर्यंत रिटर्न आपण काढलेलं आहे. आता असं रिटर्न आपल्याला कुठपर्यंत काढायचं आहे तर शेवटचं जे आपलं रिटर्न राहील ते 31 मार्च 2022 ते 31 मार्च 2024 हा 2 वर्षाचा शेवटचा जो पिरियड आहे, कारण की आपल्याकडे 2024 पर्यंतची माहिती आहे 31 मार्च पर्यंत. आणि हे जे सगळे मल्टिपल रिटर्न्स आपल्याकडे येणार आहेत या सगळ्या रिटर्न्सचं जे आपल्याला ॲव्हरेज मिळेल ते आपलं 2 वर्षाचं रोलिंग रिटर्न असेल. तर मित्रांनो हे बघताना आपल्याला असं लक्षात येते की काही ठिकाणी ते 20 झालेली आहे व्हॅल्यू, तर या ठिकाणी 8 झाली आहे, 9 झालेली आहे. तर हे जे रिटर्न्स आहे हे या मार्केटचा बुलिश पिरियड पण कन्सिडर करतं, बेरिश पिरियड पण कन्सिडर करतं, म्हणजे करेक्शन्स पण कन्सिडर करतं, साईडवेज ऍक्शन, आणि अशी मिळून ही जी ॲव्हरेज व्हॅल्यू आहे ह्या अशा रीतीने आपल्याला हे रोलिंग रिटर्न मिळेल. तर मित्रांनो रोलिंग रिटर्न्स हे आपल्याला म्युच्युअल फंडाच्या परफॉर्मन्सचे अधिक चांगले चित्र आपल्यासमोर उभे करते. आपल्याला आता असा एक प्रश्न पडला असेल की हे म्युच्युअल फंडचे रोलिंग रिटर्न्स काढणे म्हणजे फार मोठे काम आहे, परंतु मित्रांनो घाबरू नका. इंटरनेटवर बऱ्याचशा साईट्स आहेत जिथे आपण कुठल्याही म्युच्युअल फंडाच्या स्कीमचे रोलिंग रिटर्न आपल्याला हव्या त्या पिरियडसाठी काढू शकता. परंतु रोलिंग रिटर्न्सचा वापर करण्याकरता आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जर आपले इन्व्हेस्टमेंट हॉरिझन 3 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष किंवा 10 वर्ष आहे तर आपण त्याच पिरियडचे रोलिंग रिटर्न्स काढून बघावे व ते बेंचमार्क कॅटेगरी व पिअरशी तुलना करून बघावे. तर मित्रांनो ह्या सर्व जे महत्त्वाचे काही रिटर्न्स आहे त्याच्या जे फॉर्म्युले आहेत ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल शीट दिली आहे, ती आपण डाउनलोड करून ते फॉर्म्युले समजावून घ्यावे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी ज्या महत्त्वाचे रिटर्न्स आहेत त्याचा उल्लेख केलेला आहे आणि आपल्याला या रिटर्नवरून आपला म्युच्युअल किंवा ज्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे तो म्युच्युअल फंड कशी कामगिरी करतो आहे, तो अंडर परफॉर्म करतो आहे की आउट परफॉर्म करतो आहे हे लक्षात येईल. तर मित्रांनो फक्त रिटर्न्सच्याच भरशावर आपण म्युच्युअल फंडाची गुंतवणूक करू नये. त्याकरता इतर जे पॅरामीटर्स आहेत त्याचा अभ्यास करावा व आपली काय जोखीम घेण्याची क्षमता आहे त्यानुसार आपण म्युच्युअल फंड निवडावा. तर हा जर व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर तो लाईक करण्यास विसरू नका व आपल्याला जर वाटत असेल की मी कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर विषयावर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला तसे कॉमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो माझे चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुढील आठवड्यात भेटेस्तोवर धन्यवाद.